नमस्कार, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहूयात सोमवारी निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीने कामकाज करू शकते आणि महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात. त्या अगोदर आजचं जे काही कामकाज झालेलं आहे पहा, सकाळ एक न्यूज आलेली होती की इस्रायलने इराणवरती हल्ला केलेला आहे वगैरे वगैरे बऱ्याचशा न्यूज आलेल्या होत्या आणि त्यामुळे जर सकाळी पाहिलं तर जवळजवळ 400 पॉईंटच्या आसपास गिफ्ट निफ्टी आपल्याला डाऊन दिसत होती. परंतु नंतरून रॉयटर्स करून त्याचं खंडन करण्यात आलं वगैरे किंवा ती गोष्ट खोटी आहे तो हल्ला असं डिक्लेअर झाल्याच्या नंतर आपल्याला हे रिकवर होताना पाहायला मिळालं. तरीही आपल्याला एक चांगलं मोठं गॅप डाऊन आज पाहायला मिळालं. आता महत्त्वाची लेवल जी होती ना आपल्यासाठी ती होती 21,800 आणि ही आजच नाही तर गेल्या काही दिवसापासून महत्त्वाची चर्चेत असलेली लेवल होती किंवा हा एक महत्त्वाचा सपोर्ट आहे. आपण वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा जाऊन चेक करा. तर त्याविषयी आपण तिथे चर्चा केलेली होती. अगदी त्याच्या आसपास आपल्याला ओपन होताना पाहायला मिळालं. पण मी कालही सांगितलं होतं की मी आजच्या दिवसासाठी तरी ॲटलिस्ट कॉलमध्ये इंटरेस्टेड असणार नाही आहे. मी आजची पूर्ण मुवमेंट होऊन देईल आणि नंतर विचार करेल की आजचं क्लोजिंग झाल्याच्या नंतर पाहूया की मार्केट बुलिश होतं किंवा बेरिश होतं तरच आपण कॉलचा विचार करूयात. नक्की याच्या खाली आपण पुटमध्ये नवीन एंट्री केली असते. आपली पहिली पुटची एंट्री इथे बनणार होती, परंतु गॅप डाऊन ओपनिंगमुळे इथे काही संधी मिळाली नाही आहे आणि इथून मग मार्केट कंटिन्युअस अपसाईड म्हणजे इथे एक चांगला पॅटर्न बनला, परंतु त्यानंतर सस्टेन झाला आणि हा जो ब्रेकआउट आहे ना तो परफेक्ट ब्रेकआउट आणि त्यानंतर मग एक चांगला अपसाईडचा मूव आपल्याला पाहायला मिळाला आहे. तुम्ही जर कॉलमध्ये ट्रेड केला असेल तर नक्कीच आज चांगला प्रॉफिट झाला असेल. मी पर्सनली एकही कॉलचा ट्रेड आज दिवसभरामध्ये ट्राय केलेला नाही आहे. सकाळी पहिली रेड कॅन्डल बनल्याच्या नंतर इथे स्टॉप लॉस लावून एक पुट नक्कीच ट्राय केलेला होता, परंतु अगदी छोटा मोठा तोही बँक निफ्टीमध्ये केलेला होता. एक 20-25 पॉईंटचा ऑप्शनमध्ये स्टॉप लॉस गेला आणि त्यानंतर मग मी दुसरा कोणताही ट्रेड करण्याच्या फंदात पडलेलो नाही आहे. मी पूर्ण आजचा दिवस सोडून दिलेला आहे. कधी काय होतं, कंटिन्यूअस एवढा मोठा फॉल झाला, एक गॅपडाऊन झाले, मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे, न्यूज आहे. नक्कीच हे खूप वेळा पाहिलेलं आहे आपण. न्यूजने गॅपडाऊन झाल्याच्या नंतर आपलं मार्केट व्ही शेप रिकव्हरी दाखवतं, परंतु यावेळेस थोडं वेगळं कारण असल्यामुळे मी स्वतः अवॉइड केलेलं आहे. तुम्ही केलंच असेल असं नाही. जर तुम्ही प्रॉफिट केलं असेल तर नक्की कमेंटमध्ये तसं कळवा आणि तुमचं ॲनालिसिस असेल तर ते नक्कीच योग्य होतं 21,800च्या जवळ. मी स्वतः तो केलेला नाही आहे. आता सोमवारी कशा पद्धतीने कामकाज करू शकतो का, एक मोठी रेड कॅन्डल त्यानंतर एक चांगली ग्रीन कॅन्डल अशा पद्धतीचं फॉर्मेशन सध्याला आपल्याला आहे आणि मार्केट बंद आहे 21,150च्या आसपास. आता या लेवलपाशी काय करणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या फक्त 2 लेवलविषयी चर्चा करूयात आपण आणि त्या लेवललाच आपल्याला ट्रेड करायचं आहे. जरी एवढी मोठी बुलिश कॅन्डल बनलेली असली ना तरी महत्त्वाची लेवल जी आहे ती आहे 22,320. म्हणजे ज्या 100% क्वांटिटीने तुम्हाला कॉलचा ट्रेड करायचा आहे ना तो 22,320च्या वरती गेल्यानंतरच करायची. कदाचित समोर तुम्हाला नाही संधी मिळाली पुन्हा कॉलचा ट्रेड अवॉइड करा, परंतु 22,320च्या वरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण क्वांटिटीने म्हणजे 100% क्वांटिटीने कॉलचा ट्रेड घ्यायचा नाही आहे. हां, मग ते झाले अपसाईडची आणि डाऊनसाईड जी काही मोठा ट्रेड बनणार आहे आता त्यासाठीची लेवल आहे 21,850. म्हणजे जर तसं पाहिलं तर खूप मोठी रेंज होती ही 150 आणि हे वरती 300 म्हणजे जवळजवळ 450-500 पॉईंटची रेंज होती. मग याच्यामध्ये आपण काहीच नाही करायचं का, तर नक्कीच ट्रेड मिळणार आहेत, परंतु जे मोठे 100% क्वांटिटीने किंवा ॲग्रेसिव्ह ट्रेड ज्याला आपण म्हणतो ना ते याच्या बाहेर बनणार आहेत. आता याच्यामध्ये ट्रेड कसे प्लॅन करू शकतो पहा, फ्लॅट ओपन होते ना, जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन थोडं वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे तर 22,220 ही लेवल मार्क करून ठेवा. 22,220च्या वरती निघत आहे ना तर एक 40-50% क्वांटिटीने तुम्ही कॉलचा ट्रेड ट्राय करू शकता. आपले 15 ते 20 पॉईंटचा जो स्टॉप लॉस आहे तो आणि मग त्याच्यावरती जे टार्गेट असणार आहे ते आपलं 22,320चं असणार आहे. 22,320च्या वरती मग आपल्याला चांगली बाईंग पोझिशन मिळू शकते. 400 असेल, 22,360, 420 आणि अगदी 520पर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतं, परंतु 22,220च्या वरती आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. एक महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची, जर मोठं गॅपअप होतं आहे हा ट्रेड खूप चांगला बनू शकतो. जर मोठं गॅपअप होतं आहे 22,300, 310च्या आसपास कुठेही किंवा 280, 295 इथे कुठेही गॅपअप ओपनिंग होतं या केसमध्ये आणि एखादी बेरिश कॅन्डल फॉर्म होती आहे किंवा इथे थोडा वेळ सस्टेन करते ना मार्केट तर 22,325 लक्षात घ्या, 22,325 हा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही पुटचा ट्रेड ट्राय करू शकता. मोठ्या गॅपअपमध्ये किंवा फ्लॅट ओपनिंग नंतर इथपर्यंत जाते तरीही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जसं तुमचा 22,325चा स्टॉप लॉस हिट होईल तुम्हाला पोझिशन एक्झिट करून पोझिशन रिव्हर्स करता आली पाहिजे तरच तो ट्रेड प्लॅन करता आहे. मग इथून एक तुम्हाला चांगला फॉल पाहायला मिळू शकतो. मग तो अगदी 22,220 असेल, 22,150 असेल, अगदी खाली त्याच्या 22,100, 22,060, 22,000 पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतो. इथे एक पुटचा ट्रेड बनणार आहे आणि याच्यावरती आपल्याला कॉलचा ट्रेड बनणार आहे. आता डाऊन साईडला कशा पद्धतीने प्लॅन होऊ शकतो, जर मार्केट फ्लॅट ओपन होते आणि खाली यायला सुरुवात करते तर 22,000 पर्यंत ॲटलिस्ट 22,000 पर्यंत तुम्ही कॉलचे पोझिशनच शोधणार आहात. 22,000 पेक्षाही महत्त्वाची जी लेवल आहे ती आहे 21,960 जो की हा लो आहे. ती लेवल आहे 21,960 म्हणजे इथपर्यंत ॲटलिस्ट पुटचा विचारसुद्धा करायचा नाही आहे. 21,960पर्यंत ॲटलिस्ट 960पर्यंत विचार करायचा नाही. इथे तुम्ही बाईंग शोधू शकता आणि मग आपलं 1:2 15 ते 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 1:2 1:3 या पद्धतीचा टार्गेटचा प्लॅन करू शकता. आता पहिली पुटची एंट्री किंवा पहिलं बेरिश साईन कुठे मिळणार आहे तुम्हाला, जर मार्केट उद्या फ्लॅटने किंवा गॅपडाऊनने
21,960च्या खाली निघण्याचा प्रयत्न करत आहे. तर पहिलं बेअरिश साईन आपल्याला पाहायला मिळू शकतं. पहिलं बेअरिश साईन आणि मग इथे तुम्ही एक पुटची ट्रेड घेऊ शकता, ज्याचं टार्गेट हे 850च्या पर्यंत ठेवू शकता आणि 850च्या खाली मग 100% क्वांटिटीने तुम्ही पुटमध्ये बसू शकता. म्हणजे ज्याचं टार्गेट हे 760 असेल किंवा 700 असेल, त्याच्या खाली अगदी 21,600 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण का ज्या पद्धतीची ग्रीन कॅन्डल बनली आहे ना, पण अजूनही मार्केट पूर्ण ज्या ट्रेंडमध्ये आपण आहोत, बुलिश ट्रेंडमध्ये, तसं बुलिश झालेलं नाही आहे. म्हणून थोडं हे कन्फ्युजन आहे. पुन्हा एकदा ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर मार्केट गॅपडाऊन ओपन होते, लक्षात घ्या, 960च्या वरती गॅपडाऊन झालं तर नक्कीच आपण बाईंगचा विचार करणार आहोत. परंतु 960च्या खाली जरी ओपन झालं ना, तरी पहिली कॅन्डल पाहिजे आणि पहिल्या कॅन्डलचा हाय जर ब्रेक झाला तर डेफिनेटली आपण कॉलच्या पोझिशनमध्येच बसणार आहोत. मग आपलं त्यावेळेस हा आपला स्टॉप लॉस असणार आहे, जो की 780च्या आसपास येतोय. मोठं गॅपडाऊन 200-300 पॉईंटच्या गॅपडाऊनच्या केसमध्ये हे सांगतोय. आणि याच पद्धतीने आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. सोमवारी थोडं सावध ट्रेड करा. या रेंजच्या बाहेर पडलं तर मोठा ट्रेड होईल, अदरवाईज आपल्याला रेंजला ट्रेड करावं लागणार आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय झालं? बँक निफ्टी निफ्टीपेक्षा सध्या तरी चांगली दिसते. आता बँक निफ्टीचं सगळ्यात महत्त्वाचं कामकाज अवलंबून असण्याची जी गोष्ट आहे ती आहे HDFC बँकचा जो काही उद्या रिझल्ट येईल ना, त्यावरती खूप काही अवलंबून असणार आहे. मग पॉझिटिव्ह व्ह्यू आहेत, निगेटिव्ह व्ह्यू आहेत, पण तो खूप महत्त्वाचा असणार आहे. आता बँक निफ्टीने पुन्हा एकदा 47,400च्या वरती क्लोजिंग दिलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. बँक निफ्टीमध्ये ते 22,220च्या वरती जर आलं असतं ना, तर आपण आज पॉझिटिव्ह असतो आणि बिंदास उद्यासाठी कॉल घेण्याचा विचार केला असता. परंतु बँक निफ्टीमध्ये ते वरती आलेलं आहे. तरी हे बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक महत्त्वाची लेवल मार्क करून ठेवा. ती आहे 47,750 ते 800 हा झोन. या झोनविषयी खूप वेळा समजून सांगितले. 800 बँक निफ्टीमध्ये कुठेही झोन असू देत, आजही पाहिलं असेल. जसं 800च्या वरती निघले, अपसाईडची चांगली मोठी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. मग 800ची ही लेवल, याच्या वरतीच आपण पूर्ण क्वांटिटीने ट्राय करू शकतो. मग त्यानंतर 48,000 हे पहिलं टार्गेट असू शकतं तुमचं. त्या 48,150 आणि 48,400, 350, 400पर्यंतचा प्रवास आपण याच्यावरती पाहू शकतो आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता. आता डाऊन साईड थोडं क्रिटिकल आहे, म्हणजे ॲटलिस्ट ही जी लेवल आहे 47,000ची, तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन केला नाही पाहिजे. आता फ्लॅट ओपनिंग नंतर खाली येते तर 400च्या जवळ एक चांगलं बाईंग बनू शकतं. दुसरी लेवल आहे 47,200 आणि तिसरी लेवल आहे 47. म्हणजे इथून 600 पॉईंट खाली तुम्हाला पुटची संधी मिळणार नाही आहे. एक बेस्ट पुटचा ट्रेड कुठे मिळू शकतो? तर तो मिळू शकतो 47,750च्या जवळ. म्हणजे जर मार्केट फ्लॅट ओपन होतं किंवा छोटं मोठं गॅपअप होतं आहे आणि 47,750च्या आसपास मार्केट जात आहे, तर तुम्ही एक 825चा वगैरे स्टॉप लॉस लावून, 47,825चा स्टॉप लॉस लावून इथे पुटची पोझिशन घेऊ शकता. फक्त स्टॉप लॉस निफ्टीसारखाच इथे सुद्धा स्ट्रिक्ट असला पाहिजे. 47,750च्या वरती आपण नक्कीच बुलिश होणार, 800च्या वरती नक्की बुलिश होणार आहे. पण मार्केट फ्लॅट ओपनिंगने इथे कुठे जाते ना आणि थोडं वेळ कन्सोलिडेट करते किंवा एखादं बेरिश फॉर्मेशन बनवते, मग ते शूटिंग स्टार असू द्यात, तर एक 25 ते 30 पॉईंट किंवा थोडा मोठा स्टॉप लॉस असेल तुमचा, जसा ट्रेड बनेल तसा. परंतु त्या स्टॉप लॉस फक्त स्ट्रिक्ट एक एवढं लक्षात ठेवायचं आहे, स्ट्रिक्ट स्टॉप लॉस असला पाहिजे आणि याच्या वरती जसं तुम्ही निघाल पोझिशन रिव्हर्स करता आली पाहिजे. इथे एक पुटचा ट्रेड तुमचा बनू शकतो आणि मग ती कंटिन्युअस मोठी कॅन्डलसुद्धा फॉर्म होताना पाहायला मिळू शकते. आणि मग ती मोठी कॅन्डल म्हणजे जवळजवळ 700 ते 800 पॉईंट जेवढी ही कॅन्डल बनली आहे ना, ॲटलिस्ट 50% कॅन्डल पुन्हा कव्हर करण्याची शक्यता आहे, जर मार्केट इथून रिजेक्शन फेस करत आहे तर. हे लक्षात घ्यायचं आहे. मग टार्गेट तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करून मग पहिलं टार्गेट 600, 47,600 असू शकतं, 47,400, 47,200, 200 पॉईंटला तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. पण एक मोठी कॅन्डल, रेड कलर घेऊयात, तर एक अशा पद्धतीची कॅन्डल फॉर्म होऊ शकते. थोडंफार गॅपअप किंवा फ्लॅट ओपनिंगने 750ला रिजेक्शन फेस करते, 750, 800च्या इथे. आता दुसरं महत्त्वाचं की जर मोठं गॅपअप होतं आहे, 47,850च्या वरती गॅपअप होतं आहे आणि पुन्हा याच्या आतमध्ये येते ना, तर तुमची ही ट्रेड पुन्हा ॲक्टिव्ह होऊ शकतो. पण अगदी दुपारनंतर आलं तर हा ट्रेड ॲक्टिवेट होणार नाही. पहिल्या 1 तास किंवा जास्तीत जास्त 1.5 तास याच्यामध्ये जर ही पुन्हा 47,800च्या आतमध्ये कॅन्डल येते किंवा बँक निफ्टी कामकाज करायला येते ना, तर नक्कीच हा तुमचा पुटचा ट्रेड तेव्हाही ॲक्टिवेट होऊ शकतो. बाकी 47,000 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत फ्लॅटने किंवा गॅपडाऊनने 47,000च्या खाली तुम्ही विचार करू शकता की एक पुटचा ट्रेड तुम्ही ट्राय करायचा आहे, तो 47,000च्या खाली. मग त्याच्या खाली आपले जे टार्गेट आहे ते 46,800, 46,500 आणि अगदी 46,300पर्यंतचा प्रवाससुद्धा पाहायला मिळू शकतो. वोलेटाईल सेशन राहण्याची शक्यता आहे सोमवारी. आता हे सर्व जे ॲनालिसिस आहे ना, त्याला अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, वॉरमध्ये काय डेव्हलपमेंट होती, म्हणजे इराण इस्रायलचं यांचं जे काही चालू आहे त्याच्यामध्ये जर काय डेव्हलपमेंट झाली तर मात्र या लेवल थोड्याफार चेंज होतील, जे की आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करूया. जर तुम्ही जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून जॉईन करू शकता. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज लॉस प्रॉफिट काय केलं किंवा अवॉइड केले तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.